येस. हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. आज तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची सिलेबस डिटेक्ट मी करणार आहे. जसे की जर तुम्ही सेट साठी प्रिपरेशन करत असाल या तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल तर पहिलं तर आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की टीचर्स फॅक्टरी हा चॅनलच तुम्हाला एक भावी शिक्षक बनवू शकतो. ठीक आहे, कारण की इथे तुम्ही टीईटी असू दे, सीईटी असू दे, नेट सेट असू दे, टेट असू दे, कोणत्याही शिक्षक पात्रते परीक्षेसाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हा चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, सो आज आपण डिस्कस करणार सेटच्या बाबतीत. सेटची लास्ट डेट सुद्धा एक्सटेंड केलेली आहे, त्याबद्दलची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, चेकआउट करायचे तुम्हाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये सेटमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही ज्या सब्जेक्ट मध्ये केलेला आहे त्या सब्जेक्ट मध्ये तुमचा पेपर 2 असतो. सेटमध्ये पेपर 1 पेपर 2 असतो. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 ची संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या बॅच मध्ये करून घेतला जातं. पेपर 1 जरा स्कोलिंग असतं, पेपर 2 हा तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्ही जो सब्जेक्ट ठेवलेला असेल त्याच्या रिलेटेड असतो. ठीक आहे, त्यामुळे थोडं टफ जातो, बट कम्पेअर टू नेट पेक्षा सेट इझी आहे, कारण की सेट ही स्टेट लेवलची असते. ठीक आहे, सो पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचा अभ्यास करून आपल्या बॅच मध्ये करून घेतलं जातं. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही सब्जेक्ट मध्ये असू दे, तुम्ही सेट कोणत्याही विषयातून देत असू दे, आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सेट एक्झामचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार. त्यासाठी हा नंबर आहे 8010457760. कॉल करा, ऍडमिशन घ्या अँड कन्सेप्ट युअर ऑल अँड क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट. ओके, आता इथे सेट साठी स्पेशली इंग्लिश जो सब्जेक्ट आहे, आता स्पेशली मला या गोष्टीचा सांगताना पण आनंद होत आहे की मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे. म्हणजेच तुम्ही ते बघू शकाल, माझं स्वतःचा बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झालेलं आहे. इव्हन मास्टर म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते इंग्लिश लिटरेचर मधून झालेले आहे आणि त्या इंग्लिश विषयामधूनच माझं नेट सेट क्वालिफाईड आहे. ठीक आहे, सो त्या विषयाचा एक सब्जेक्ट मी तुम्हाला डिटेक्ट करणार आहे की नेमकं याच्यामध्ये सिलेबस काय काय आणि कोणकोणत्या गोष्टीवर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे, आता सिलेबस जर बघायला गेला तर याच्यामध्ये बघा, सब्जेक्ट इंग्लिश आहे. ठीक आहे, याच्यामध्ये युनिट 1 एक ड्रामा असणारे, पोएट्री असणारे, फिक्शन, शॉर्ट स्टोरी, नॉन फिक्शनल प्रोज असणारे. इथे महत्वाची नोट काय दिलेली आहे, द फर्स्ट 4 युनिट मस्ट बी ऑल्सो टेस्टेड थ्रू कॉम्प्रेन्शन पॅसेज. ठीक आहे, आता हे जे 4 युनिट आहे, ड्रामा, पोएट्री, फिक्शन, नॉन फिक्शनल प्रोज, शॉर्ट स्टोरी, हे जे आहे हे तुमचं कॉम्प्रेशन पॅसेज, एक रिडिंग कॉम्प्रेशन जो पॅसेज असतो ना, त्या पॅसेजच्या थ्रू तुम्हाला एक्सेस करायचं. क्रिटिकल रिडिंग, क्रिटिकल थिंकिंग अँड रायटिंग स्किल, दिस 4 युनिट्स विल कव्हर ऑल लिटरेचर इन इंग्लिश. हे जे 4 युनिट्स आहे हे पूर्ण लिटरेचर कव्हर करणार तुमचं इंग्लिश मधलं. आता पेपर 2 चा जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुमचं इंग्लिश मधून पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही BA आणि MA चे जे इंग्लिश या विषयाचं सिलेबस आहे, जे बुक्स आहे ते संपूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण की BA आणि MA च्या सिलेबसवर तुमचं हे 4 युनिट असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर युनिट 5 लँग्वेज असणार आहे, बेसिक कन्सेप्ट, थेरीज, पेडॉलॉजी. ठीक आहे, त्यानंतर पेपर युनिट 6 असणार आहे इंग्लिश इन इंडिया, हिस्ट्री, इव्हॉल्युशन अँड फ्युचर्स. युनिट 7 मध्ये कल्चरल स्टडीज. युनिट 8 मध्ये तुमचा लिटररी क्रिटिसिझम. युनिट 9 मध्ये लिटररी थेरी पोस्ट वर्ल्ड वॉर अँड 10 मध्ये रिसर्च मेथड्स अँड मटेरियल्स इन इंग्लिश. ठीक आहे, सो असे युनिट 10 असणार आहे, बट यातले जे स्टार्टिंगचे जे 4 युनिट आहे त्याचा तुम्हाला एकदम बोलतात ना वर्ड बाय वर्ड तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचे अगदी व्यवस्थितपणे, आणि हे बाकीचे युनिट आहेत. ठीक आहे, म्हणजे एकूण 10 युनिट तुम्हाला इंग्लिश मध्ये दिलेला आहे. याचा अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे. याच्यामध्ये चांगला स्कोर काढायचा असेल तर आधी सुरुवात तुमचं BA आणि MA चा जो इंग्लिशचा सिलेबस होतं त्या सिलेबस पासून करायचे, कारण की FY ला पण इंग्लिश सब्जेक्ट असतो, नंतर मग SY ला सुद्धा इंग्लिश सब्जेक्ट असतो. ठीक आहे, कारण की मी जेव्हा होती FY ला तेव्हा मला इंग्लिश लिटरेचर हा एक सब्जेक्ट होता, SY ला मला इंडियन लिटरेचर आणि अमेरिकन लिटरेचर होतं, आणि मग TY ला जे आपलं फायनल आहे त्याच्यामध्ये आपलं जो मेन सब्जेक्ट आहे जो आपण सिलेक्ट करतो, जसं मी इंग्लिश सिलेक्ट केलेला, ते 6चे 6 सब्जेक्ट इंग्लिशचेच होते. त्याच्यामध्ये लिटररी, थेरी अँड क्रिटिसिझम, हे फिक्शनल, ड्रामा, पोएट्री हे सगळं होतं. ठीक आहे, आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशनला आपण हे जे दिलेलं आहे ना, लिटररी क्रिटिसिझम, थेरी पोस्ट वगैरे, रिसर्च मेथड्स वगैरे, हे MA ला वगैरे आम्हाला होतं PG ला. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला जर चांगला स्कोर तुमच्या पेपर 2 च्या इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये काढायचं असेल तर BA आणि MA चे सब्जेक्ट सगळे जो सिलेबस तुमचा होता तो एकदा अनालाइज करायचे, व्यवस्थितपणे अभ्यास करायचे. जेवढा अभ्यास तुम्ही BA MA ची एक्झाम देताना नव्हता केलेला तेवढा डिटेल मध्ये अभ्यास तुम्हाला यावेळेस करायचा आहे आणि व्यवस्थित करायचे, मगच तुमचा पेपर 2 मध्ये चांगला स्कोर निघेल. कारण की पेपर 2 मध्ये तुमचे 100 क्वेश्चन असणारे, 100 क्वेश्चन असणारे 200 मार्कासाठी. ठीक आहे, म्हणजे 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असणारे. प्लस पॉईंट असे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करायचे.
हा आपला इंग्लिशचा सिलेबस आहे, तो मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आणि तुम्हाला अगदी व्यवस्थित अभ्यास करून तुमची कन्सेप्ट जर क्लिअर करायची असेल तर आपली संपूर्ण बॅच इथे अवेलेबल आहे. पेपर 1 जो की खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे, 100 मार्काचा 50 प्रश्न असतील. याची संपूर्ण तयारी आपल्या टीम सोबत करून तुम्ही तुमचा यश प्राप्त करू शकतात. ठीक आहे, इथे 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार. तर त्याच्या मागे सुद्धा कारण असे की इथे शिकवण्यात असणारी टीम, जे टीचर्स आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे, त्यांच्या एक्सपर्टीज वे मध्ये तुम्हाला शिकवतात. प्लस बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर केली जाते, तुम्हाला संपूर्ण गोष्टीचं नॉलेज दिलं जातं, तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स जे काय प्रोव्हाइड केल्या जातात अगदी अप टू अपडेटेड असतात. काहीच ओल्ड पॅटर्न काहीच फॉलो केलं जात नाही. जसं पेपर 1 ची तयारी करून घेतली जाते तशीच पेपर 2 ची सुद्धा तयारी करून घेतली जाते. सो जर तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. कॉल करा, ऍडमिशन घ्या अँड क्लिअर ऑल युअर कन्सेप्ट. ओके, चला. सो नक्कीच तुम्हाला एक भावी शिक्षक म्हणायचं असेल तर टीचर्स फॅक्टरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे आणि आवडल्यास नक्की दणक्यात शेअर अँड लाईक करायचं आहे. ठीक आहे, आणि नक्कीच आपले संपूर्ण बॅचचं प्लॅन आमचं असणार आहे, पण इथे यश मात्र तुमचं असणार आहे. ते यशाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या प्लॅन मध्ये तुम्हाला आधी एंट्री करायची आहे. सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू so much. Bye bye.